मित्रांनो, आजकालचा काळ जो आहे तो सुरक्षित राहिलेला नाही. ज्यावेळी आपण पर्यटन किंवा इतर कामासाठी देशात किंवा परदेशात देखील जातो त्यावेळी आपण हॉटेलमध्ये राहतो, पर्यायच नसतो. अशा अनोळखी ठिकाणी हॉटेलमध्ये अगोदरच छुपे कॅमेरे लावलेले असतात व ते आपल्या खाजगी प्रसंगाचे चित्रण करून नंतर ते ब्लॅकमेल देखील करतात. अशा प्रसंगाचे व्हिडिओ तुम्हाला पाठवून आणि ब्लॅकमेल झालेले आहेत, अशा गोष्टी देखील झालेल्या आहेत. तर अशा वेळी आपण ज्यावेळी हॉटेलमध्ये जातो त्यावेळी आपण कुठली काळजी घ्यायची आहे त्याचा मी तुम्हाला थोडंसं सविस्तर सांगणार आहे. मित्रांनो, अजून एक आपल्याकडे ॲप आहे RF डिटेक्टर किंवा हिडन कॅमेरा डिटेक्टर. बाजारात RF डिटेक्टर, रेडिओ फ्रिक्वेन्सी डिटेक्टर म्हणून एक ॲप आहे जे आपण आपल्या कॅमेरामध्ये डाउनलोड करायचं प्ले स्टोअरमध्ये जाऊन, आणि मग हे गुप्त कॅमेरा का छुपा कॅमेरा असेल तर हे आपल्याला कॅमेऱ्याचे सिग्नल्स इंटरफरन्स करतात व आपल्याला कळतं की इकडे छुपा कॅमेरा आहे. मित्रांनो, जर आपण हॉटेलमध्ये अशा संशयास्पद छुपा कॅमेरा आपल्याला सापडला तर आपल्याला काय करायला पाहिजे? हॉटेलच्या मॅनेजमेंटला त्वरित कळवा, जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन FIR करा. आणि तिसरी गोष्ट इम्पॉर्टंट म्हणजे कॅमेरा किंवा संशयास्पद जे डिव्हाइस आहे त्याला अजिबात हाताळू नका. तर मित्रांनो, ह्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपण ज्यावेळी बाहेर जातो हॉटेलमध्ये तर त्या आपल्याला करायच्या आहेत किंवा त्याचं बारकाईने निरीक्षण करून आपलं चित्रीकरण तर होत नाही ना ह्याची काळजी घ्यायची आहे. तर चीअर्स अप मित्रांनो, चीअर्स अप. मित्रांनो, हॉटेलच्या खोलीत लपवलेल्या कॅमेरा ओळखण्यासाठी आणि त्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काही गोष्टी आपण करायलाच हव्या. जसं की हॉटेलच्या रूममध्ये आपण गेलो की त्या खोलीचे बारकाईने निरीक्षण करा. घड्याळ, स्मोक डिटेक्टर, टेबल लॅम्प, चार्जर, टिश्यू बॉक्स, वॉल हँगिंग यासारख्या वस्तूच्या भोवती बारकाईने लक्ष ठेवा. भिंतीवर, खिडक्यांवर किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणावर लहान छिद्र असतील तर त्याची तपासणी करा. नक्की तिकडे छुपा कॅमेरा असण्याची शक्यता आहे. इतर देखील ॲप्स आहेत जसे की टॉर्च लाईट टेस्ट. म्हणजे काय की हॉटेलच्या रूममध्ये खोलीत अंधार करून मोबाईलचा टॉर्च लावून संशयास्पद वस्तूवर प्रकाश टाका. गुप्त कॅमेऱ्याची लेन्स तिकडे लगेच चमकू शकते, म्हणजे आपल्याला कळेल की इकडे कॅमेरा लावलेला आहे. दुसरं एक ॲप आहे इन्फ्रारेड कॅमेरा टेस्ट. मोबाईलचा कॅमेरा उघडून खोलीत स्कॅन करा. काही वेळा इन्फ्रारेड लाईट डिटेक्ट होतो. हे ॲप आहेत आणि हे ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायला पाहिजे प्ले स्टोअरमधून. तिसरं एक ॲप आहे कॉल इंटरफरन्स टेस्ट. म्हणजे मोबाईलच्या कॉलवर आपण कॉल लावायचा, ज्या ठिकाणी आपण गेलेलो आहे तिकडे कोणालाही कॉल लावायचा. इलेक्ट्रॉनिक हस्तक्षेप झाला तर तिकडे छुपा कॅमेरा असण्याची शक्यता असतेच आणि असतेच. म्हणजे मोबाईलवरती हा कॉल इंटरफरन्स टेस्ट आपण टाकायचा प्ले स्टोअरमधून आणि कोणालाही कॉल केला आणि कॉल केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक हस्तक्षेप झाला म्हणजे तिकडे नक्की छुपा कॅमेरा आहे.